नमस्कार मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर परवा दिवशी म्हणजे शनी अमावस्ये दिवशी मी शनी मंदिरात गेले होते। तिथं घडलेला एक छोटासा प्रसंग तुमच्याशी शेअर करावा वाटला म्हणून शेअर करते। पण ह्या गोष्टीमध्ये मला कुणालाही नाव ठेवायचं नाहीये किंवा कुणाबद्दल वाईट बोलायचं नाहीये। फक्त समाजाची बदलत चाललेली मानसिकता आणि आपला वेळ कुठं आणि कोणत्या गोष्टीसाठी मार्गी लावतो याबद्दल थोडंसं बोलावं वाटलं म्हणून तुमच्याशी हा प्रसंग शेअर करते। तर झालं असं की परवा दिवशी शनिवार आणि अमावस्या एकत्र असल्यामुळे आम्ही शनी मंदिरात गेलो आणि त्यामुळेच मंदिरात खूप गर्दी होती। आम्ही गेलो आणि रांगेत उभा राहिलो। रांगेत उभा राहिल्यानंतर आमच्या पाठीमागून एक आजीबाई आल्या। त्यांचं वय साधारण 60 ते 62 वर्ष असेल। त्या आल्या आणि 2 ते 3 मिनिटं थांबल्या असतील तर त्यांनी लगेच सुरू केलं, बाई याच मंदिरात खूप गर्दी आहे, दर्शन घ्यायला किती वेळ लागेल काय माहित नाही आणि मला उभा राहायचा कंटाळा आलाय। तर त्या 10 ते 15 मिनिटं रांगेत उभा होतो। त्या 10 ते 15 मिनिटात त्या आजीबाई जवळपास 5 ते 7 वेळा म्हटल्या असतील की खूप गर्दी आहे आणि दर्शन घ्यायला खूप उशीर होईल आणि मला कंटाळा आलाय। आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर गेलो। बाहेर गेल्यानंतर त्या आजीबाईची एक मैत्रीण मिळाली। आम्ही 10 ते 5 मिनिटच उभा होतो तिथं, त्यानंतर आम्ही निघून आलो। पण त्या आजीबाई त्या मैत्रिणीशी बोलताना त्यांनी सुरुवातच करताना एकमेकींच्या सुनांच्या चुगल्यापासून सुरुवात केली। माहित नाही त्या किती वेळ तिथं उभा होत्या। सांगायचा मुद्दा हाच की मंदिरातल्या प्रसन्न वातावरणामध्ये देवाच्या दर्शनासाठी 10 ते 15 मिनिट रांगेत उभं राहायला नको वाटतं। पण बाहेर आल्यानंतर ज्या गोष्टीला अर्थ नाही अशा गोष्टीवर चर्चा करण्यात तुम्ही बराच वेळ वाया घालवता। त्या गोष्टीला अर्थही नसतो आणि त्या गोष्टीला वेळेचं बंधनही नसतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपला किती वेळ वाया जातो हेही आपल्याला कळत नाही। आणि मंदिरात तुम्हाला थांबायला नको वाटतं, मंदिराच्या बाहेर येऊन तुम्ही एखाद्याबद्दल चुगल्या करता, त्यांच्याबद्दल वाईट चर्चा करता आणि तुम्ही म्हणता की देवा आम्ही देवाचं एवढं सगळं करतो, उपास तपास करते, प्रत्येक वाराला देवाला जाते, तरी देव मला प्रसन्न होत नाही। तर असा कसा देव तुम्हाला प्रसन्न होईल जर तुम्ही देवाच्या दारात जाऊन त्याच्यासाठी थांबू शकत नाहीत आणि बाहेर येऊन नको त्या कारणासाठी वेळ घालवू शकता, तर देव तुम्हाला यानं कधीच प्रसन्न होणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ। जर तुम्ही आज वेळेला महत्व दिलं तर उद्या वेळ तुम्हाला महत्व देणार आहे, बरोबर ना? पटतंय का? पटत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि खरंच खूप गरज आहे की ही मानसिकता बदलण्याची, आपला वेळ कुठं वाया जातोय हे बघण्याची। आजची तरुण पिढी सुद्धा मोबाईलमध्ये तासनतास रील स्क्रोल करत बसते। मोबाईलमध्ये, युट्यूबमध्ये, फेसबुकमध्ये विनाकारण नको ते व्हिडिओ बघत राहते। ज्या गोष्टीला अर्थ नाही, ज्यातून काही घेण्यासारखं नाही असे व्हिडिओ बघत राहते। बराच वेळ तासनतास मोबाईलमध्ये स्क्रीन स्क्रोल करतात। ज्या गोष्टीला अर्थ नाही असे व्हिडिओज बघत बसतात। ज्यातून आपल्याला काहीच घेण्यासारखं मिळत नाही असे व्हिडिओ बघत राहतात। आपला 1.5 GB डाटा त्यातच उडवतात आणि गर्दीमध्ये ट्रॅफिकमध्ये 5 मिनिटं थांबायची वेळ पडली तर त्यांना कंटाळा येतो, किरकिर सुरू होते आणि तशाच गर्दीमधून गाडीतला मार्ग काढत जातात आणि ऍक्सिडेंट होऊन मरतात किंवा ऍक्सिडेंट होतात, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात। जर तुम्ही तासभर मोबाईल स्क्रोल करण्याच्या ऐवजी घरातून 10 मिनिट जर वेळेवर पोहोचला तर पुढच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही वेळेवर पोहोचू शकता। तर या सगळ्यातून मला सांगायचं एकच आहे की आपला वेळ कुठं आणि कसा वाया जातोय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। आज वेळेला महत्व दिलं तर वेळ तुम्हाला उद्या महत्व देईल, हे नक्कीच महत्वाचं आहे। आणि ह्या गोष्टींचा विचार करणं सुद्धा खूप गरजेचं आहे। जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काही चांगलं घ्यायचं असेल तर वेळेचा आदर करायला शिका, हेच मी तुम्हाला सांगू शकेल। आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओशी सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सोबतच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।